आम्ही आहोत शेतकरी. आता 8 महिनेच काम असते आम्हाला वावरातलं आणि उन्हाळ्याचं नुसतं आरामच असते. आता दुपारच्या गोधड्या उचलल्या होत्या, मग कुलरात पाणी भरून घेतलं संध्याकाळचं. आता पाणी भरून असं बकेटानं आणलं तर ते काही आणवलं जात नाही. पायपानं भरलं तर असा सगळं चिंदान होते घरादारात. तर मग सगळं पुसून घेतलं आणि आल्यावर संध्याकाळच्या बकऱ्याला द्यायला पाणी भरून ठेवतं. ते काही पाणी पित नाही, डायरेक्ट जिन्यावर चढून बकऱ्या आपल्याला पाळतात ना, बांधता येत ना काही. मग आता संध्याकाळच्या चायसाठी दूध पाहिजे होतं, तर मस्त असं कपात दूध काढून घेतलं ना. आमच्या दादाले काय झालं काय माहीत, मग गिराईकच आणून राहिले बकरायले आणि भाव करत नाही ना काही नाही. आणि संध्याकाळची आली होती मच्छी. आता मच्छी पाहून मला एक दादानं कमेंट केली होती की समुद्राची मच्छी लय भारी लागते, आमची नदीची नाही. तर मला बी समुद्राची मच्छी लय आवडते. तशी मला कोणतीही मच्छी आवडते, पण समुद्राची मच्छी एकदम एक नंबर लागते हे मला बी माहीत आहे. पण आता काय करणार, आमच्या अकोल्यात तर काही समुद्र नाही आहे. आता मग आईले मस्त भिडून दिलं होतं मी मच्छी साफ करायला. आईने मच्छी साफ केली आणि आईलेच भाजी बनवायला लावली, कारण का मग हाताले जशी काही आता चवच नाही राहिली. आईच्या हातची भाजी लयच म्हणजे चांगली लागू राहिली मला. एक पोळी शिल्लकच का तर मी आईनं भाजी केली की, तर मग आईलेच मच्छीची भाजी बनवायला लावली. आणि मी जागीच असं पीठ चुरून घेतलं. म्हटलं भाजी झाली का पोळ्या करून घेतो. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. बाय.